2 वाटी खोबरा कीस, अर्ध्या वाटीपेक्षा कमी दूध, 2 ते 3 चमचे तूप आणि 1 वाटी पिठी साखर। नमस्कार, मी योगिता। काही गोड खायचं आहे, पण आता काय करू? चला तर अवघ्या 10 मिनिटात बनणारे खोबरा कीसचे लाडू बनवूया। चला आता गॅसवर कढई ठेवा, त्यात टाकायचे आपल्याला छोट्या चम्मचनी 2 ते 3 चमचे तूप। नंतर टाकूया आपण खोबरा कीस 2 वाटी आणि मग त्याला छान परतवू। मग त्याला लाल होऊ द्यायचं नाही या खोबरा कीसला, त्याचा मॉइश्चर जाईल इथपर्यंतच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। लाल न होऊ देता त्याची काळजी घ्यायची आपल्याला की ते लाल नाही झालं पाहिजे आणि जळलं नाही पाहिजे। कमीत कमी आपल्याला हे 5 ते 7 मिनटं कंटिन्यू भाजायचं, एकदम मंद आचेवर, घाई करायची नाही। भाजत राहायचं, ते मधामधात चेक करायचं। ते थोडं असं ड्राय झालं की ते आपल्याला समजूनच येतं आणि याचा सुवास येत राहतो मंद। असा सुवास आला की आपण ते भाजणं बंद करायचं। इथे पुन्हा आपल्याला अजून थोडा वेळ भाजावं लागेल। आता झालेच आहे ते, त्याला फक्त कंटिन्यू चम्मच फिरवावं लागेल आपल्याला, तर ते फिरवत राहायचं। आता हे झालं आहे आपलं। गॅस बंद करून टाकायची आणि गॅसवरून कढई उतरवून घ्यायची। दूध गरम करायला ठेवून द्यायचं आणि ते थोडं आपण खोबरा कीस जे उतरवून ठेवलं त्याच्यात पिठी साखर टाकायची। मी इथे 1 वाटी अंदाजे घेतली होती, पण मला त्याच्यापेक्षा कमी लागली। तुम्हाला किती गोड पाहिजे आहे त्याच्यानुसार तुम्ही पिठी साखर टाका। थोडं मधात टेस्ट करून घ्या, जर वाटलं तर पिठी साखर आपण पुन्हा टाकू शकतो आणि खूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग त्यात आपण टाकूया गरम केलेलं दूध। हे दूध छान मिक्स करून, मिश्रण चांगलं याच्यात मिक्स करून घेऊया दूध टाकल्यानंतर। आणि मग लगेच आपण लाडू बांधायला घेऊया। इथे मी छान तऱ्हेने असं मिक्स करत आहे, तसं तुम्ही पण मिक्स करा। मिक्स करत राहिलं आणि तोपर्यंत आपलं थोडं मिश्रण पण थंड होऊन जातं, हाताला भाजणार नाही याची पण काळजी घ्या। आणि हे लाडू कसे असे गरम गरमच भाजायला हवे, नाहीतर मग भुरका पडतो आणि भुरका पडला तर त्याचा विचार नाही करायचा। पुन्हा परत थोडं दूध घ्यायचं आणि मग ते दूध पुन्हा आपण टाकून पुन्हा लाडू बांधून घ्यायचे। इथं झालं आहे माझं मिक्स करून, तर मी आता लाडू बांधायला घेत आहे। लाडू बांधताना थोडंसं हाताला न भाजेल याची काळजी घ्यायची। तर गरम असेल मिश्रण तर थंड होऊ द्यायचं थोडंसं आणि मग आता लाडू बांधायला घ्यायचे। असे छोटे लाडू बांधायचे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज तुम्ही कमी जास्त करू शकता। लाडू बांधताना थोडेसे गोल आणि थोडे दाबून बांधायचे, असे लाडू बांधत जायचे। आता या 5 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आपल्याला एकदम बारीक खोबरा कीस घ्यायचा आहे, त्यात आपल्याला भाजताना करपू द्यायचं नाही आहे। नंतर तिसरी गोष्ट, आपल्याला दूध गरम घ्यायचं आहे आणि पिठी साखर घ्यायची आहे। चौथी गोष्ट, लाडू बांधताना मिश्रण आपलं थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि जेणेकरून आपल्या हाताला ते भाजणार नाही। आणि 5वी गोष्ट, दाबून लाडू आपल्याला बांधायचे। आणि मिश्रण ड्राय होत असेल तर पुन्हा गरम दूध करायचं थोडंसं आणि ते टाकून पुन्हा लाडू बांधायला घ्यायचे। असे दाबून लाडू बांधायचे आहे आपल्याला। पूर्ण लाडू बांधून झाले लगेच आपल्याला डब्यात भरायचे नाही आहे, थोडा वेळ आपल्याला बाहेर ठेवायचं आहे। नंतर आपण 1-2 तासांनी आपण डब्यात भरू शकतो।